नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील स्वप्न विकणारा माणूस या पाठातील भाषाभ्यास व व्याकरण यावर आधारित माहिती आपण पाहणार आहोत। भाषाभ्यास व व्याकरण। नंबर 1, समानार्थी शब्द। वृत्ती, स्वभाव, कुतूहल, उत्सुकता, मती, बुद्धी, प्रांत, प्रदेश, ढब, लकब, आठवण, स्मरण। विरुद्धार्थी शब्द। श्रेष्ठ, कनिष्ठ, पूर्ण, अपूर्ण, दुःख, सुख, खरा, खोटा, गोड, कडू, सुरुवात, शेवट। वचन, बदला, आठवण, आठवणी, महिने, महिना, स्वप्न, स्वप्ने, दर्या, दरी, डोंगर, डोंगर, वर्ष, वर्ष, किस्से, किस्सा। दिलेल्या शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा। हार, माळ, पराजय, कर, हात, सारा, सारा म्हणजे टॅक्स, आणि करणे या क्रियापदाचे आज्ञार्थी रूप। वात, ज्योत, वारा। अशा प्रकारे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदलणे आणि शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहिणे यावरील कृती आपणास पूर्ण करावयाची आहे। धन्यवाद।